मंडळी, काल परवाच नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात सगळ्यात मोठं मृत्यूकांड घडलं आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले। त्या मृत्यूकांडाच्या घटनेनंतर लगेचच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात धाव घेत गंभीर असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला। तसंच रुग्णालयातील अधिकारी डॉक्टरांकडून सध्याच्या परिस्थितीची पाहणी केली। त्यानंतर रुग्णालयातल्या स्वच्छतागृहांची पाहणी करत असताना त्यांना तिथं घाण आढळून आली। मग त्यांनी तिथल्या अधिष्ठाता आणि अधिकाऱ्यांना ते घाण टॉयलेट साफ करायला लावलं। पण या घटनेनंतर मात्र राज्यभरातल्या डॉक्टरांनी संताप व्यक्त केला। हेमंत पाटील सध्या शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार आहेत, त्यामुळे आता या प्रकरणी खासदार हेमंत पाटील यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय, या प्रकरणामुळे खासदार हेमंत पाटील यांना अटक होणार का, सगळंच व्यवस्थित समजावून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सोमवारपासून आजपर्यंत 31 जणांचा मृत्यू झालाय। सोमवारी एकाच दिवशी 24 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 12 बालकांचा सुद्धा समावेश होता। ही घटना समोर येताच राज्यभरासोबतच संपूर्ण देशभरात खळबळ उडाली। विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी रुग्णालयाच्या या दुरावस्थेवरून राज्य सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली होती। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काल तातडीनं रुग्णालयाला भेट देत पाहणी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे यांनी या सगळ्याविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील या घटनेवरून प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यातच काल शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयात दाखल होत पाहणी केली। हेमंत पाटील यावेळी आक्रमक झाले होते। पाहणी करत असताना अनेक वॉर्डातील स्वच्छतागृह बंद होती, तर अनेक ठिकाणी स्वच्छतागृहातल्या वस्तूंची नासधूस, तोडफोड झाल्याचं दिसून आलं होतं। त्यानंतर संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी हातात पाण्याचा पाईप घेऊन तिथल्या वैद्यकीय अधिष्ठाता SR वाकोडे यांच्याकडून बाथरूम स्वच्छ करून घेतलं। वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे असलेल्या कार्यालयीन रजिस्टरची सुद्धा त्यांनी तपासणी केली आणि विष्णुपुरी रुग्णालयातल्या आणि इतर परिसरातल्या अस्वच्छतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला। स्वच्छता निरीक्षक यांना सुद्धा त्यांनी धारेवर धरलं। पण आता या प्रकरणाचे वैद्यकीय अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र तीव्र पडसाद उमटलेत। राजकारण राजकारणाच्या जागी करा, स्टंटबाजीला आमचा विरोध आहे असं म्हणत या विद्यार्थ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। या प्रकरणी आता खासदार पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात अधिष्ठाता डॉक्टर श्याम वाकोडे यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हेमंत पाटील आणि अन्य 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांडारवाड यांनी ही माहिती दिली। आता या प्रकरणामुळे सेंट्रल मार्ट संघटना आक्रमक झाली आहे। खासदार हेमंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा डॉक्टर्स मंडळींनी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचाही इशारा त्यांना दिलाय। घडलेल्या प्रकारामुळे फक्त अधिष्ठाता यांचंच मानसिक खच्चीकरण झालेलं नाहीये, तर संपूर्ण डॉक्टरांसाठी ही अपमानास्पद गोष्ट आहे असं मत त्यांच्याकडून नोंदवण्यात आलंय। हेमंत पाटील यांनी माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा मार्डकडून देण्यात आलाय। सोबतच राज्यातली आरोग्य व्यवस्था कोलमडली तर त्याला सरकार जबाबदार राहणार अशी भूमिका सुद्धा सेंट्रल मार्टनं घेतली आहे। त्याचबरोबर रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही प्रशासनाच्या अपयशासाठी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांना जबाबदार धरण्यात येते। तसंच त्यांना हीन वागणूक देऊन त्यांचा अपमान करण्यात येत असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक निराश झाले आहेत। तसंच घटनेनंतर समस्त डॉक्टरही हताश झाले आहेत। प्रशासनाच्या अपयशासाठी डॉक्टरांना बळीचा बकरा बनवण्याऐवजी राज्यभरातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जीवरक्षक औषधं, संसाधनं आणि मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी अशी विनंती मार्डकडून करण्यात आली आहे। मंडळी, तर बघा, जिल्हा नियोजन समितीकडून नांदेडच्या रुग्णालयासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। यापैकी 1 कोटी रुपयांची साधन सामग्री, 1 कोटींची औषध खरेदी, 1 कोटी रुपये शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आणि उर्वरित 1 कोटी ऑक्सिजन प्लांटसाठी मंजूर झाले होते। पण या प्रस्तावाला अद्याप तांत्रिक मान्यता मिळाली नाही। शिवाय कोरोना काळात स्थानिक पातळीवर औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले होते। त्यावेळी 2 कोटी 16 लाख रुपयांची औषधं खरेदी केली होती, पण 3 वर्षांनंतरही त्याची देयक अद्याप दिली गेली नाहीये। त्यामुळं त्यांनी ही औषध पुरवठा थांबवलाय। आता घडलेल्या या प्रकारानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा चांगलीच ताशेरे ओढलेत।
सरकारनं त्या खात्याच्या मंत्र्यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर रुग्णालयाच्या अनास्थेपोटी असं कृत्य केल्याची प्रतिक्रिया हेमंत पाटलांनी दिली. हेमंत पाटील म्हणाले की रुग्णालयात 260 कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत. 36 रुग्ण दगावल्यानंतरही अधिकारी स्वतः चेंबरमधून बाहेर येत नाहीत आणि यामुळे प्रचंड अनास्था या रुग्णालयात पाहायला मिळते. रुग्णालयातील अनास्थेच्या चिडीपोटी मी हे कृत्य केलं आणि त्यांनीच नाही तर स्वतः मी सुद्धा सफाई केली. मंडळी, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनानं सुद्धा आता गंभीर दखल घेतली असून चौकशी करून त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सांगितलंय. रुग्णालयात औषधांची कमतरता नव्हती, तिथं पुरेसे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे. यानंतरही अशा प्रकारची घटना घडल्यानं ही गंभीर बाब आहे. राज्य सरकारनं ही घटना अतिशय गांभीर्यानं घेतली आहे. त्यामुळेच मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलंय असंही पुढं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. पण नांदेडच्या घटनेनंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना स्वच्छतागृहाची साफसफाई करायला लावणाऱ्या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी आदिवासी युवक कल्याण संघाने केली. जिल्हा प्रशासनाकडे त्यांनी तसं रिसर निवेदन सुद्धा दिलेलं आहे. या संदर्भात माजी आमदार डॉक्टर संतोष टारव्हे, आदिवासी युवक कल्याण संघाचे पदाधिकारी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुते, बबन डुकरे, शिवाजी इंगळे, रंगराव रिठे, सतीश चिबडे, वैभव इंगळे, कामाजी भिसे, कृष्णा नाईक, किशन हनवते, सतीश नाईक यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केलंय. नांदेडच्या आखाडा बाळापूर इथंही आदिवासी बांधवांनी खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात निवेदन दिलंय. दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्यानं आता हेमंत पाटील यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मंडळी, हेमंत श्रीराम पाटील हे हिंगोलीचे 17व्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. या अगोदर ते नांदेडचे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि 2014 साली नांदेड दक्षिणचे आमदार होते. त्या अगोदर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जायचे, पण नंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. म्हणजे लोकप्रतिनिधींनी शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा वाईट वागणूक देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अशा वागणुकीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल सुद्धा झाले आहेत. जुलै महिन्यात खासदार हेमंत पाटील यांनीच माहूरच्या तहसीलदारांना झापल्याचा व्हिडिओ तेव्हा समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता. इंग्लिशमध्ये सांगू की वेगळ्या पद्धतीने सांगू, एका मिनिटात तुमच्या अंगातली मस्ती उतरवीन अशा शब्दात खासदार हेमंत पाटलांनी तहसीलदार किशोर यादव यांना तेव्हा धारेवर धरलं होतं. हेमंत पाटील आणि तहसीलदार यादव यांच्यात तेव्हा शाब्दिक चकमकी झाली होती. तहसीलदार आमचे फोन घेत नाहीत, आमच्या अडचणी जाणून घेत नाहीत अशा तक्रारी हेमंत पाटलांकडे आल्या होत्या. यावरून खासदारांनी तेव्हा तहसीलदारांना वाईट शब्दात सुनावलं होतं. पण मंडळी, भारतीय दंड संहितेच्या कलम 353 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची तरतूद आहे. या कलमाच्या तरतुदीनुसार जर एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल आणि तो कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडत असेल, अशा वेळी जर त्याला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याच्या किंवा धमकावण्याच्या उद्देशानं बळाचा वापर किंवा हल्ला करणं शिक्षेस पात्र आहे. सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला कायद्याच्या दृष्टीनं अपराधी मानलं जातं आणि त्या व्यक्तीला भारतीय दंड संहितेच्या कलम 353च्या तरतुदीनुसार शिक्षा होऊ शकते. या कलमाअंतर्गत 2 वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे. तसंच आर्थिक दंडाची सुद्धा तरतूद आहे. बाकी न्यायालय आवश्यकतेनुसार शिक्षा वाढवू शकतं. त्याचबरोबर ॲट्रॉसिटी कायदा 1989 हा भारतीय संसदेने संमत केला होता. या कायद्यानुसार अनुसूचित जाती जमातींना संरक्षण दिलं जातं. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी अपमान करणं ही गोष्ट सुद्धा या कायद्यानुसार गुन्हा मानला गेलाय. त्यामुळे आता खासदार हेमंत पाटील यांच्यावर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. यात अजून एक अपडेट म्हणजे वैद्यकीय अनास्था प्रकरणाची उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली असून न्यायालयानं राज्य सरकारला संबंधित प्रकरणावर मत मांडायला सांगितलंय. बाकी यामुळं हॉस्पिटल प्रशासनाला त्यांच्या जबाबदारीतून हात झटकता येणार नाहीत. शिवाय राज्य सरकारलाही रुग्णालय प्रशासनाला आपलं सॉफ्ट टार्गेट बनवून पॉलिटिकल विषयांतर करणं शोभणार नाही. कारण या दोन्ही लोकांच्या हलगर्जीपणामुळे आज काही निष्पाप लोकांचे बळी गेलेत. अजून जाऊ नयेत ही माफक अपेक्षा. बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खासदार हेमंत पाटील यांची ही वागणूक बरोबर होती का? त्यांना अटक व्हायला हवी का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भाई या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.